तुम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलं असेल तेच. हा काल मी नाही गेलो पण त्यांनी तिथे डॉक्टरचं सांगितलं. हा. जेव्हा त्याला ऍडमिट केलं डॉक्टरकडे तेव्हा डॉक्टरने काय सांगितलं, आतड्याला सूज आहे हो आणि हो लिव्हरला पण सूज आहे असं बोललं असेल ना डॉक्टर. हा 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 मग आपण जे आधीच सांगतो महाराज काय त्याला, म्हणजे आता अभ्यास असेल तो आपला, हा 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 आणि त्यात काय झालं ते बाहेरचं पण घातलेलं कोणतरी, हम्म. आणि पुन्हा परत आतड्याला पहिली सूज आलेली आहे, लिव्हरला सूज आहे. हा हा मग हा अतिशय क्रिटिकल अवस्थेमध्ये त्याला याच्या अगोदर ऍडमिट केलं तेव्हा पण डॉक्टरने काय सांगितलं होतं त्याला, का तू पिऊ नको याच्यानंतर. त्यांनी हा नगरला त्या ह्याच्या हॉस्पिटल मध्ये होता ना, हा नॉबल काय मोबाईल त्या तिथं नगरला नेलता ना. नॉबल. हा 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 तर तिथं त्यांनी डॉक्टरनी एक बार त्यांनी नीट केलं, त्यांनी क्लिअर केलं. हा ते म्हणले पुन्हा पुन्हा ह्याच्या वाटत जाऊ नको, आमचा पाव नाही तिथं तिथं आमच्या सोनाचा भाव आहे तिथं का ते हाताखाली लागतो त्या मोठ्या. आणि बघा बरं. त्याच्यामुळे त्यांनी घेतलं तिथं, तर ते मला बाबा तिकडे दुसरीकडे नका जाऊ माझ्याकडे या. मग त्यांनी तिथं नीट केलं. हा 15 दिवस 2-2.5 लाख रुपये घातले. 2.5 लाख रुपये. हो त्यांनी 15 दिवस 50,000 रुपये गेले आणि तिथून उचलला अरे बापरे. आणि नगरला नेला. बीड मध्ये 50,000 रुपये घालवले अगोदर आयसीयू मध्ये. हो तिथं काय फरक पडला ना, तर रात तिकडून गेला मग ती. नगरला पुन्हा 2.5 लाख तिकडे घालवले. हो 15 दिवस त्याला आयसीच होता निसत्या. बघा बरं. आयसीचं भाडं हिकाळ गोळ्या औषधाचं वज या असं एक रात जर गेली की 20,000 रुपये होते. बघा बरं. करून दिला म्हणजे आता पिऊ नको, आता तो वाचला मस्त झाला क्लिअर झाला तेव्हा सोडून दिलं त्यांनी. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा बळच घेतलं त्या डॉक्टरने, मला तू प्यालाच मला आता आम्ही तरी काय ते जबाबदारी कावर घ्यावा. तेव्हा मी 1.5 लाख घातले. तेव्हा पण 1.5 लाख घातले का? हा आणि आता पुन्हा दुसरीचे पैसे काढून बाबा मग परिस्थिती अशी आहे. तितकं करून बी मी त्याला पैसे घातले. पुन्हा ती माघारी आला, मला पिऊ नको आता प्याला, आता तू जगू शकत नाही. महिना नीट झाला प्याला नाही, पुन्हा त्यांनी सुरू केलं. त्याला सांगितलं पिऊ नको तू काही खाय. हो ना. पिण्यामुळे सगळी वाट लागली ना. गॅरंटी तर तुम्ही एवढे पैसे घालवले तर एवढा अनुभव जाणण्यासारखं तुम्ही. आणि मी तुम्हाला आधीच सांगालो की याला काय झालं डॉक्टरच्या आधीच. म्हणजे माझा एक्सपिरियन्स बघा ना, अनुभव काय दांड काय ते. नाही तुम्ही जे सांगितलं का ते योग्य सत्य ते बरोबर तसंच सांगितलं डॉक्टर मी तुझं. याला सुज आली, आतड्याला सुज आली ना. हा दारू आता दारून काळी जण ते सरी आतडी सैड ना. हो ना. मग माणूस वाचेल कसं सांगा तुम्ही आतमध्ये एवढं जर. आता औषध तरी काय काय काम करणार सांगा बरं. औषध आतडे सडल्यावर औषध काय करू शकतो? काय करीत नाही, काही नाही बरं ते करेल परिणाम, पण त्यांनी ते दारू टाकायचं बंद करायला पाहिजे ना. आता ती बंद आता काय करतो काय माहित आता तरी त्याला दारू पिऊ देऊ नका मेहरबानी. आता ते महाराज आता दारू पिलेत त्याने, तो जगणारच नाही. मी तुम्हाला सांगतो 100% बरं का महाराज. नाही तर त्याला ते फटके बिटके देऊन काय ते सरळ सरळ करा त्याला. आता काय त्याला ती जाते कामाला तिकडे जाते तर काय काम करतोय महाराज. त्याने रुपये सुद्धा ठेवला नाही जवळ. मी पैसे घालतोय. बघा बरं. मी कष्ट करतोय आणि त्याला पैसे घालतोय. त्याची काहीच परपडी नाही, त्याची दुकानाची परपडी काहीच नाही. बघा बरं. मग याला कव्हर करायचे काय मला काही कळणार. 2-4 लेकर बाळायचं खायला त्याला लागत आहे, खर्च आहे. जवळजवळ 5-6 लाख रुपये गेले ना तुमचे ते. हो घातले मला. आता एवढं आपण त्याला चांगलं केलं त्यांनी परत चांगलं राहायला पाहिजे. आता काय करतोय काय नाही काय माहिती. आता घरी येऊन पडलाय का नुसतं असं. आता रती आलाय दुकान दवाखान्यात. मी काय गेलो नाही. मला त्यांनी मला पैसे पाठवले, मला पैसे पाठवले. मला जा बाबा माघारी ये. तिकडे जाऊन दारू बिरू नाही पेरणार परत. नसेल त्याला तिथे नाही ना. भुलला ना. त्या पोरायला सुद्धा बेजार झाले बघ त्यांचे बी. त्याच्याबरोबर होतं का कोणी? त्याच्या सगळं होता दुसरा माणूस. तिकडे जाऊन दारू नाही पेरीन परत. नसेल त्याला मग या अशा दुकानात नाही प्यायचा. लय भुलला होता ना. ते भुलला नीट झाला की मग ते करीन तसं. पण ते औषध मी कोणा देईन ना त्याला. नाही आता काय करा ते आता जागेवर पडून का त्याला. त्याला हळूहळू थोडं औषध द्यायला पाहिजे.
म्हणजे खायला प्यायला लागला का, हा 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 जेवायला वगैरे लागला का ते थोडं थोडं औषध देत राहायचं. बर. हे लोक जेवत बिनत मरत लगेच रुपयाला पडतात, तुम्हाला माहिती आहे ना. लय काय सांगावं हांजी करायला लागते यांची. आता औषध तरी कशात टाकावं असं लफड आहे. नाही ती जेवायला लागल्या मी सांगा ना सुनाला. जेवायला लागला का आता? नाही जेवत. नाही का? मग त्याला काय त्याला करावं, ORS वगैरे किंवा टार्च पावडर असं द्या त्याला. असं आहे का? हा म्हणजे मेडिकलला भेटतं ना ते. हा हा ORS नाही का ते, हम्म. ते पावडर, टार्च पावडर. असं आहे का? हा एनर्जी टार्च पावडरनी. असं आहे का? हो. आणि आपले औषध चालू करा हळूहळू. जेवायला लागलं की सुरू करा थोडे. बरं. हो. हो. थोडं चालू करा ते. तुम्हाला फोन सुद्धा लावू वाटत ना मला, इतकं मला तक्रार टेन्शन आलं पण काल. म्हणलं ह्याला यांनी लय मला बेजार केले कडे आता. काय फोन लावा, किती बार फोन लावू म्हणलं. हो ना. नाही आपल्या औषधाने साईड इफेक्ट काय होत नाही, होय ते चांगलंच होतं असे. त्यांनी जर चांगलं राहिलं तर चांगलं होईल ना, पण ते जर चांगलंच राहिलं तर काय त्याला इलाज काय करू मी. हो ना. हा त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही? जयराम. हा करीन त्याला फोन मी, जरा चांगला झाला का तो. हा त्याचा नंबर लिहिला ना तुम्ही? हो लिहिलेला. हा तुम्हाला जयराम नंबर दिला ना त्यांनी? हो हाय नंबर आहे माझ्याकडे. हा जेवायला वगैरे लागलं का, थोडं जेवायला लागलं का त्याला ते औषध थोडं चालू करा. बरं. हो. बरं महाराज, हा बरं. त्याला काल गोळ्या दिल्या, त्याला काही डॉक्टरने काही गोळ्या दिल्या, त्या गोळ्या खाल्ल्या तर काय व्हायला लागले त्याला? हा त्याला विनंती महाराज, काय करा त्याचं अवस्था तशी, त्याला काय करणार. हा आता नाही खाऊन द्यावा तर तुम्ही मला मारता का तुम्ही? नाही खाऊ द्या गोळ्या, पण ते जेवायला वगैरे लागला का आपल्या औषध चालू करा. बरं. हो. ते जेवणात भाजीमध्ये हा ते सांगितलं त्या पद्धतीने. बरं. हो. कालवणात टाकली जमत का? हा कालवणामध्ये. हो. आणि लिक्विड पाण्यामध्ये. हो. हा हे कसं आहे माहिती का, त्याचे लिव्हर खराब झालंय, हो त्याचे आतडे खराब झालेत, आणि त्याच्या औषध दिलं तर चांगलं होईल, तर नाही होणार असे. हे औषध चांगलं होईल ना देऊ? हा मग त्याच्यासाठी दिले ते औषध महाराज. बरं. त्या औषधाने चांगलं होणार तो. तू कधी आता 2 दिवस पळलेला आजाराशी बोलून, आणि त्याला बरोबर आम्ही औषध चालतो, आणि ते त्याची दारू प्यायची पण इच्छा होणार नाही. नाही त्याच्यासाठी ना त्याला सांगतो ना, हाऊस सुनाला माझ्या आला ते आली की मुंबईहून. थोडं जेवण वगैरे चाललं की त्याला हे करा, चांगलं झाला की. हा फक्त त्याला 10 रुपयाला पळू देऊ नका, तेवढं सांभाळा. आता त्याची दुकानात आम्ही राहणार, तिकडून येतोय संध्याकाळी. आता दुकानात गेला का तो? नाही गेला अजून, आई घरीच आहे. जाते का दुकानात? आता काय माहिती, अजून जर काल नाही भुलला होता तो. हा पोरं भुलले ना, ते म्हणले ना आम्हाला सणाची लागले, म्हणले आम्ही लई ओकलूत म्हणले मारण्याचं, पण ती उरगडली. ह्याचं जास्ती झाल्या ना प्रमाण त्या दारून, याला कुठे उरगडता येते लवकर. ह्याने जरा मापात जर चालला झाला राहिला तर मग चांगलं होईल पुन्हा व्यवस्थित. हो ना, त्याला सांगा ना, लेकर बाळ तसं करू नको म्हणा, आयडियावानी महाराजांनी दिलेले औषध घे तुझं चांगलं होईल. हो देत होती ते औषध, कधी जरा चांगला होऊ बरा झाला का ते औषध देतो त्याला पुन्हा, तुलेच नाही बाजूला. हो तिकडे चालू जर राहिले दवाखान्यात तर आपली बी चालू करा, काय टेन्शन नाही. असं आहे का? पण ते कसं जेवायला लागला तर नाही ना, जेवायला लागला का त्याला देणार ते औषध आहे. थोडं द्यायचं. हा ते सांगतो मी. हो. तुम्हाला काल फोन लावायचा का, तर मला फोनच लावू वाटलं तुम्हाला काल. नाही माझ्या लक्षात आलं, टेन्शन आलं काल. आलं माझ्या लक्षात सगळं ते, पण काय मला माहिती काय घाबरायचं काय कारण नाही त्याला, ते घाबरतात लोक. हो ना, दवाखान्यात सुद्धा याची गरज नव्हती, दम धरला ना. ती जमत खाय ना ती, मला मी मरतोय आता. काय मरत नाही, काय नाही त्यांनी एवढं 10 रुपयाची बरं कळतील मरायला काय. दारू प्यायला त्याला सुधरत हेच औषधाने काय. 2 दिवस हालत खराब होती, काय होत नाही. ते बाहेरचं घातलेलं असल्यावर, ते पाडल्यावर ते पुन्हा लिव्हर आहे ते उघडं पडतं ना सगळं, ते इन्फेक्शनचं आवरण सगळं उघडं पडतं, ते घाणीवर सगळं ते. बरं
त्याच्यामुळे ते हाल होतात आतमध्ये. आग पडती पडत हाल. हा आता आजच पडली मला. सरी आग झाली मला पोटात. आग झाली माझ्या पोटात. आग होती पोटामध्ये म्हणून तो पळत दारू प्यायला. लक्षात घ्या. लिव्हर खराब आहे ना म्हणून. हो असं आहे. अवघड आहे. किती पैसे घालवले तुम्ही दवाखान्यामध्ये राहून? लय घातले बाबा पैसे. आता चांगलं चाललं होतं ना माझ्या भाषा. लेकरा बाळासाठी मी आपले जापास करून तुझे लेकरच ना बारीक बारीक. हो ना राव. उद्या दुःख नाही भाणी आले तर मला बघावं लागतात ना हे लेकर. खरंय. आता ते औषध चालू करा हळूहळू. हा जेवायला लागल्यावर. हो. ती जेवायला रात्री खाल्ले दिवशी पोहे पडला तसाच. त्याला काय बोललो नाही रात्री मी. गपचीप आपला मी पडलो. मी जमलो तर आपला गप पडलो. मी काही बोललो नाही त्याला. बरोबर. मध्ये काय तसं वाटलं तर फोन करा मग. मी आहे सांगाल तुम्हाला. बरोबर. काही नाही. मी फोन करतो तुम्हाला. हो.